आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित प्रश्न आपण घेत आहोत. तर परीक्षा ही जवळ येत आहे, वेळसुद्धा कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर जेवढा सिलेबस आहे ते संपूर्ण सिलेबसनुसार प्रश्न कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यामुळं हे तर व्हिडिओ चालूच असणार आहेत. तर या व्हिडिओनुसार तुम्हाला अंदाज आला असेल की कोणते टॉपिक्स आपण कव्हर करायचे आहेत आणि कोणते प्रश्न आपल्याला वाचायचे आहेत. तर त्यासाठी हे तुम्हाला अंदाज येण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. मित्रांनो, पोलीस भरती असो वा सरळ सेवा कोणतीही असो, तसेच मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे. भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? ऑप्शन नंबर 1 सांभर, ऑप्शन नंबर 2 चिल्का, ऑप्शन नंबर 3 पुलिकत आणि लोणार. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सांभर. तर काही मित्रांचे कमेंट्स बॉक्समध्ये असे कमेंट्स येत आहेत की सर ऑप्शन्स देऊ नका, डायरेक्ट उत्तर द्या प्रश्नाचं, आम्हाला कन्फ्युजन होत आहे. तर मित्रांनो, हे कन्फ्युजन दूर करण्यासाठीच आपण काय करत आहोत, या ठिकाणी ऑप्शन घेत आहोत. कारण पहा, भरपूर विद्यार्थ्यांचे असे अनुभव आहेत की विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न येतात, त्यांना सर्व प्रश्न माहीत आहेत, डोक्यामध्ये सुद्धा आहेत, परंतु जे आपला पेपर काढणारे एक्झामिनर असतात ते असे प्रश्न काढतात, ऑप्शन ठेवतात की चारही ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतात. आपल्याला असं वाटतंय की नाही हेच प्रश्नाचं उत्तर आहे, त्याच्यामुळं आपण योग्य उत्तर सोडून दुसऱ्या प्रश्नाला काय करतो, ऑप्शनला टिकमार्क करतो आणि त्या ठिकाणी आपला तो प्रश्न चुकतो. त्याच्यामुळंच आपल्याला सवय पडणं अत्यंत आवश्यक आहे की 4 ऑप्शन आहेत आणि त्या ऑप्शनमध्ये सर्व ऑप्शन आपल्याला योग्यच वाटतात, पण त्यापेक्षा योग्य ऑप्शन कोणते ते निवडण्यासाठी आपण काय करत आहोत, या ठिकाणी ऑप्शन घेत आहोत. पुढचा प्रश्न पहा. दलदलीची मृदा यामध्ये खालील कोणते महत्त्वाचे प्रमुख पीक घेतले जातात? जी दलदलीची मृदा असते त्यामध्ये महत्त्वाचे पीक कोणते असते? आता पहा, काजू आहे, ताग आहे, रबर आहे, कॉफी आहे. सर्वात महत्त्वाचे पीक आहेत, पण कोणत्या मृदेमध्ये पाहिजे आपल्याला? दलदलीची मृदेमध्ये महत्त्वाचं पीक पाहिजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ताग. दलदलीची मृदा ही प्रमुख पीक दलदलीच्या मृदेमध्ये घेतले जाते, त्याला काय म्हणतो आपण? ताग असे म्हणतो. पुढचा प्रश्न. भारतात ज्वारी उत्पादनात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतात ज्वारी उत्पादनात प्रथम क्रमांक महाराष्ट्र या राज्याचा लागतो. तसेच पुढचा प्रश्न पहा. ऊस उत्पादनात भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन नंबर 1 दुसरा क्रमांक, पहिला, तिसरा, चौथा. तर ऊस उत्पादनात भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न. कापूस उत्पादनाबाबत जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्रात नाही, तर जगामध्ये. कापूस उत्पादनामध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर या प्रश्नाचं योग्य ऑप्शन आहे कापूस उत्पादनामध्ये जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न. माळढोक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? माळढोक अभयारण्य हे सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न. भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे कावतजी नानाभाई दावर यांनी केव्हा सुरू केली? तर ऑप्शन नंबर 1 आहे 22 फेब्रुवारी 1854, 22 फेब्रुवारी 1853 आणि 22 फेब्रुवारी 1855. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतातील पहिली कापड गिरणी ही 22 फेब्रुवारी 1854 रोजी सुरू करण्यात आली. तर या प्रश्नामध्ये 2 प्रश्न तयार होतात. भारतात पहिली कापड गिरणी कोण सुरू केली, त्याच्यानंतर भारतात पहिली कापड गिरणी ही कोणत्या ठिकाणी सुरू झाली, त्याच्यानंतर भारतातील पहिली कापड गिरणी ही केव्हा सुरू झाली. म्हणजे असे एकाच प्रश्नामध्ये 3 प्रश्न तयार करतात. त्याच्यामुळे मी या ठिकाणी
मोठा प्रश्न घेतलेला आहे. 3 प्रश्न तयार व्हावं. पहा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. योग्य जोड्या लावा. तर आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर पूर्ण ह्या ठिकाणी खनिज, वेगळ्या प्रकारचे मॅग्नीज, बॉक्साईट, दगडी कोळसा आपल्याला दिलेले आहे. तर काय कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो हे आपल्याला माहीत होईल. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे महत्त्वाचे जेवढे आहेत तेवढेच आपण या ठिकाणी टॉपिक्स घेतलेले आहेत. पहा दगडी कोळसा कोणत्या ठिकाणी आढळतो. तर दगडी कोळसा हे नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळतो. खनिज तेल हे मुंबई हा या ठिकाणी आढळतो. लोह खनिज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग या ठिकाणी आढळतात. मॅग्नीजचे साठे हे नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, गोंदिया या ठिकाणी आढळतात. बॉक्साईटचे साठे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी आढळतात किंवा उत्पादन घेतले जाते. तर अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी 5 आपल्याला काय करायचे जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पुढचा प्रश्न, दगडी कोळसा उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. ऑप्शन नंबर 1 छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश. तर दगडी कोळसा उत्पादनामध्ये छत्तीसगड या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न, जगात कोळसा उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो. ऑप्शन नंबर 1 पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. तर जगामध्ये कोळसा उत्पादनामध्ये भारताचा 4था क्रमांक लागतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील लोहपोलाद उद्योग देशातील मंदिर आहेत हे वाक्य कुणाचे आहे. पुन्हा पहा, भारतातील लोहपोलाद उद्योग देशातील मंदिर आहेत हे वाक्य कोणी उद्गारले आहेत. ऑप्शन नंबर 1 महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, अब्दुल कलाम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असं सांगितलं होतं की भारतातील लोहपोलाद उद्योग हे देशातील मंदिर आहेत. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर हे प्रश्न सुद्धा जोड्या लावायचे. कशावर, फल उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध फळे त्याचे उत्पादन घेतले जाते ते ठिकाण, याच्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारताना अतिशय महत्त्वाचे तेवढेच आपण काय घेतलेले या ठिकाणी टॉपिक घेतलेले आहेत. पहा संत्रीचं उत्पादन कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये घेतले जाते, अतिशय महत्त्वाचं आहे. तर संत्री या फळाचं उत्पादन नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये घेतले जाते. द्राक्षेचं उत्पादन नाशिक आणि सांगली या जिल्ह्यामध्ये घेतले जाते. चिकू पहा ठाणे, पालघर, डहाणू आणि घोलवड या ठिकाणी घेतले जाते. त्याच्यानंतर कलिंगड म्हणजे टरबूज कुठे आहे, अलिबाग या ठिकाणी उत्पादन घेतले जाते. अंजीरचं उत्पादन राजेवाडी या ठिकाणी घेतले जाते. आणि केळीचं उत्पादन जळगाव, वसई या ठिकाणी घेतले जाते. मित्रांनो, सरळ सेवा भरतीमध्ये जुनेच प्रश्न काय होत असतात, रिपीट होत असतात. आणि आपला उद्देश एवढाच आहे, मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी सिलेबसनुसार संपूर्ण प्रश्न आपल्या डोळ्याखालून जावे. MCQज वेळ कमी राहिलेला आहे, त्याच्यामुळे आपण अत्यंत महत्त्वाचे तेवढेच टॉपिकवर प्रश्न आपण काढत आहोत. तसेच पोलीस भरतीसाठी देखील हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्हाला जर प्रश्नाची क्वालिटी जर आवडत असेल तर तुमच्या मित्राला हे व्हिडिओ शेअर करा. तसेच व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल आणि टेलिग्राम असेल. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता. तर भेटूयात मग मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.